नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कासवले पाडा करंजा उरण या ठिकाणी आलेले आहोत. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आपण नारळी पौर्णिमेचा हा विशेष भाग साजरा करणार आहोत. नारळी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस. सागराची पूजा केली जाते, नारळ सागराला अर्पण केला जातो आणि मग पुन्हा आमचे कोळी बांधव त्या सागरावरती आपल्या व्यवसायासाठी पुन्हा एकदा बाहेर पडतात. स्नेहा तुषार नाखवा या माऊलीला आज भेटणार, त्यांना बोलतं करणार. संपूर्ण कुटुंब स्वागतासाठी सज्ज आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया नाखवा कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा, तुषाराव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा. काय सांगता. चला मी निघतो बोटीवर. आनंदाला उधाण येणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यांशी संवादही साधायचा आहे. बघा ना काय प्रसन्न चेहरे दिसत आहेत. मी असा समुद्र कसा असा खवळलाय असं वाटायला लागलंय मला. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझा मुलगा. हॅलो. माझी सासू. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझी भाची. नमस्कार. माझ्या नंदा. नमस्कार. माझी जाव. माझी मोठी सासू. माझी नंदन आणि माझे सर्व फ्रेंड्स आणि ही पूर्ण माझी खाटी फॅमिली. नमस्कार नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? नवापाडा. कुठे आलं? उरण. शाळा कुठली? द्रोणागिरी हायस्कूल इंग्लिश मीडियम. तिथे तुमची पहिल्यापासून शाळेत? हां शाळेत. आणि कॉलेज US उरण. तुमचं बालपण? शाळा माझी उरण, बालपण गावातच. मोठ्याने बोला ना, का घाबरताय? काय नाही घाबरण्यासारखं काही नाही. कसं गेलं बालपण? एकदम मजेत. आई बाबा काय करायचे? आई बाबा पहिल्यापासूनच मच्छीचा व्यवसाय. हां. डोलकर पहिल्यापासूनच छोट्यातून धंदा मोठे मोठे करत आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. व्हेरी गुड. आता तुम्ही कधी बोटीवर गेलाय? हां, वर्षातनं दरवर्षी एक ट्रिप जातो. हां. आणि बाकीचं पुलाब्याला लोडिंग अपलोडिंग. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पण मच्छीचा व्यवसाय होता. माझ्या पण आई बाबांच्या बोटी मच्छीच्या. पण मला सांगा, लहानपणापासून तुमच्याकडे नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात? खूप उत्साहाने गौरीपूजन करतो आम्ही. तिथे सहभाग घेतो, कोळी गीतं बोलतो, डान्स करतो, मिरवणूक काढतो, नारळाची बँड असतात. आम्ही सर्व आमचे कोळी कॉस्ट्युम करतो. तुम्ही बघाल तो माहोलच एकदम वेगळा. हा वेगळा. वा 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 वा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. किती वर्ष झाली आता लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष. 13 वर्षापूर्वी भेटले कुठे दोघे? आमची दोघांची कॉमन फ्रेंड आहे. कोण हो? आहे आहे आम्हाला नाव नाही सांगायचं आहे. बरं, एक कॉमन फ्रेंड आहे. तिने काय केलं? तर तिचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तिने आम्हाला दोघांना. तुम्ही दोघेच अख्ख्या ह्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे होते? हा, कारण का आमची ती कॉमन फ्रेंड होती ना दोघांची. हा. मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला? हा, तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही दोघ जण आणि पिरवाड बीचला आम्ही तिथं भेटलो. काय स्पॉट आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जायचं कुठे तर बीचवर. घरापासून लांब जावं लागलं ना. घरापासून लांब गेले तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही मला माहिती नाही. झाला. हो. पण घरच्यांसाठी एक नवीन प्रॉब्लेम उभा राहिला. मग काय झालं तिकडे गेल्यावर? मग तिथं प्रथम आम्ही भेटलो, आमची ओळख झाली तिथं आणि मग तिथनं मैत्रीला सुरुवात झाली. मैत्रीनंतर हे मला हॅलो हॅलो आवडायला लागले. एकमेकांचं हॅलो हॅलो आवडायला लागले. मला वाटलं हॅलो हॅलो सुरू झालं की काय. हो तुमचं काय झालं? तिथं त्या प्रॉब्लेमसाठी गेलेलो दोघं. तेव्हाच पहिल्यांदा गाठ भेट. नंतर सहज फोन कॉल्स वगैरे तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. चांगलं झालं ना मग? चांगलं झालं ना. व्हेरी गुड. 13 वर्षापूर्वी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तुमचा सुरू झाला. छान सुरुवात झाली. व्हेरी गुड. आणि मग हे साधारणतः किती वर्ष सुरू होतं? जवळ 1 वर्ष मैत्री आमची खूप चांगली होती आणि मग मैत्रीमध्येच ह्यांनी मला प्रपोज केला. ते कुठे?
नाही ॲज युजल काय भेटत वगैरे काय नव्हतो, फक्त फोन कॉल्स हा, आणि मग फोनवरच. फोनवरच विचार. हो, कारण की गाव शाळा एकदम जवळ असल्या कारणाने सर्वांची रहदारी. नाही, उरण म्हणजे आमच्यासाठी घरच बोलायला हरकत नाही, कारण की उरणमध्येच आम्ही सर्व मोठे झालोय. काय लागला तरी उरण गावा ठिकाणी काय नाही भेटत, तुम्हालाही माहिती आहे. जे प्रॉपर काही लागू दे तरी आम्ही उरणशिवाय आम्हाला पर्यायच नाही, म्हणून उरणमध्ये भेटायचा तर कधी विषयच आला नाही, कारण की हे बघतील ते उरणमुळेच बघतील. फायदा झाला ना. हो, फायदा तर झाला, अजूनपर्यंत पण होतोय. तुम्ही म्हणता काय भेटत नाही, सगळं उरणमध्येच भेटलं. हो, भेटतो उरण. हो की. पण मग घरी कळलं नाही. बाबाला नंतर कळलं. हा, तेव्हा बाबांनी थोडा विरोध केला त्या गोष्टीला. मग मी यांना कॉल करून मी सांगितलं बाबांना माझ्या असं असं कळलं, मग तुम्ही जरा मागणी टाका. आणि मग यांनी लगेच मागणी टाकली. लगेच तुमच्या घरी कसं लगेच. सांगितलं? मला असं वाटते काय माझ्या वडिलांना कोणीतरी हिंट दिलेली का ही पोरगी असं, पण मला कधी ते डायरेक्ट बोलले नाही, कारण की माझं आणि त्यांचं नातं काहीतरी वेगळंच होतं. मला असं माहिती पण नाही तर आम्ही कधी बाप मुलगा असं मी असेल मला कधी वाटलं पण नाही. नंतर त्यांना पण मला वाटतं ही आवडायची, कारण की जो मिडल पर्सन होता तो मला बोलायचा ओके आहेत बोलते पप्पा, काही टेन्शन नाही. नंतर सडन तिच्या घरी जेव्हा समजलं समथिंग दुपारी या संध्याकाळी, ज्या मैत्रिणीची आम्ही मदत केलेली तिनेच मला रात्री कॉल केला की तुझ्या असा प्रॉब्लेम झालाय, तिच्या घरी समजलाय, काय आता करायचं आहे ते तुला करायचं आहे. नेक्स्ट डे माझे बाबा म्हणजे पप्पांना डायरेक्टली बोलायला घाबरत होतो, म्हणजे माझे बाबा यांच्याशी मी बोललो. त्यांचे मामा एक होते, त्या बाबा असा प्रॉब्लेम आहे, त्या पोरीला विचारायचं आहे. सडन त्या लोकांनी पण मला वाटते सकाळी मी बोललो, संध्याकाळी माझ्या बहिणीच्या सासूला बोलवली, कारण की ती त्यांच्या शेजारी राहायची, म्हणजे 1-2-4 घरं सोडून. बस सो अँड सो प्रॉब्लेम आहे, आपल्याला ती पोरगी विचारायची आहे, तिच्या घरी प्रॉब्लेम आहे. सडन त्या लोकांनी मला वाटतं लगेच नेक्स्ट डेच विचारलं. मग काय लगेच होकार आला? नाही, पहिले बाबाला ॲक्च्युली ते मान्य नव्हतं, कारण की बाबांनी बघितला नव्हता. आणि मग जेव्हा बाबांना समजला की असा मुलगा आहे, तेव्हा बाबांनी घाई केली की नाही मुलगा चांगला आहे, त्यांची फॅमिली खूप चांगली आहे, तुम्ही द्या मुलीला म्हणून. आणि मग झालं? हो. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगला. आणि तरी रागावतात ते? नाही, मी रागवत नाही, विचारा त्यांना. काय रागवत नाही रागवत. मग काय फक्त रोज पूजा करतात? आता घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत या मौलीने जर ती अन्नपूर्णा घेऊन आल्या तर ती अन्नपूर्णा त्यांना मिळणार आहे. वेळ 1 मिनिटाची. बघूया 1 मिनिटात हा खेळ पूर्ण करणार का. घरोघरी मातीची भांडी. वेळ सुरू झाली. 1 मिनिटात. कुठे आहेत? 50 सेकंद राहिली आहेत फक्त. गरुड. मला काय विचारता तुम्ही? लवकर. 20 सेकंद झाली. द्यायचं नाही. 30 सेकंद झालेली आहेत, फक्त 30 सेकंद राहिली आहेत. वहिनी लवकर, 30 सेकंद राहिली. मासे पकडण्याचे जाल. काही आहे अंग. घरातील होडी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला वहिनी, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आपणा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सासूबाई कुठे आहेत? माईक द्या सासूबाईंकडे. सुनेबद्दल सांगा. चांगली आहे, मन मिळावं आहे.
झाल्यानंतर हा नारळ प्रत्येकीने दुसरीकडे द्यायचा. गाणं थांबेल तेव्हा नारळ ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर या वहिनींना बक्षीस मिळणार. करा. आता कुटुंबातले सगळे सदस्य तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. त्यासाठी हे गाणं. मराठी गाण्यावर नाच करायचा आहे तुम्हाला. आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा. आयलाय गो नारळी पुनवेचा. अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला. झी मराठीकडून ही भेट असते तुम्हाला. आता दर्याचं धन माझे घावले बोलीला नवस बोलीला. एकही क्षण न थांबता 7 माशांचे प्रकार सांगा. बोंबील, वाकटी, सरगा, रावस, सुरमई, चप्पल, ससा. ससा जंगलात असतो ना. आमच्या इथं मच्छी आहे, ती मच्छी. ससा नावाची मच्छी आहे. चप्पल चप्पल आहे. म्हणजे जोरदार आहे. अभिनंदन. अभिनंदन. आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा. अरे आपण कोण यांच्या? मी जाऊबाई त्यांची. मोठ्या की लहान? मोठी, मधली. मधली. ठरलं तुमचं मोठी की मधली. शिंपल्या असतात ना त्या उलट ठेवणार आहोत आणि काठीच्या सहाय्याने, चॉपस्टिकच्या सहाय्याने त्या सरळ करायच्या आहेत. 30 सेकंदामध्ये फक्त 10 शिंपल्या तुम्हाला उलट करायच्या आहेत, पण त्या काठीच्या सहाय्याने. हात लागता कामा नये. टच करूनच होणार. नाही तर काय जादूगार आहात का? चालेल. मला वाटलं का तुम्ही अशी काठी ठेवणार आणि असं कसं होईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झालेली आहेत. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती झाले? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते. आपणा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच आरोप कोणी कोणी कुठले कुठले केलेत. तुम्ही फक्त गरज असली तरच फोन करता, कामाशिवाय कधीच कोणाला. हा आरोप मान्य आहे का? हो. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घेता. थोडेफार जर असं काही मान्य आहे? वाटलं तर हो, मान्य आहे. हट्टी आणि रागीट स्वभाव आहे तुमचा. मान्य. तुम्ही घरी सुद्धा फोन करत नाही. नाही करत. मान्य आहे. कामाचा मात्र आळशीपणा आहे तुम्हाला. असं नाही. मान्य आहे? नाही मान्य. सासूबाई घरात काम करत असतात आणि तुम्ही टीव्ही बघत बसता. हो असते. मान्य आहे. घरातून बाहेर पडताना
मेकअप केला की 10 ते 15 वेळा आरशात बघता. हो. डेंजर लोक सुरू झाली की नाही? लवकर उठण्याचा कंटाळा येतो. हो. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता सांगा. सगळे आरोप बरोबर आहेत, पण कामाची मी आळशी नाहीच. मी असे म्हणेन, जेव्हा काम असते तेव्हा मी काम करतेच, त्यावेळी मी नाही आळशी करत. असं लिहायचं तरी नाही ना आता. हा, आता 70 देशात गेलं ते सगळं. हो. मी ओरडेन नंतर त्यांना. असं कोणाला पण कोणी लिहिलंय तुम्हाला कुठे माहिती आहे, म्हणून मी नावं नाही मी सांगितली. विचारेन नंतर ना कोणी असं लिहिले. त्यांचा काही जीव वर आलाय. बरं, पण मला सांगा, हे सगळे आरोप आहेत. हो. मग याच्यात काही बदल होईल? होईल बदल. काय? मी लवकर प्रयत्न नक्कीच करेन लवकर उठायचा, आळशीपणा नाही करायचा. सासू काम करत असताना टीव्ही नाही बघायचा, मी तिच्या सोबतच काम करेन. जेव्हा ती बसेल. नाही, मी काय म्हणतो, त्यापेक्षा त्यांना टीव्ही बघू द्या आणि तुम्ही काम करा. तरी चालेल. हे बरं आहे, मी तिच्याबरोबर काम करेन. म्हणजे सासूबाईंची काय सुटका नाही. पण खूप छान नातं आहे तुमच्यामध्ये, सासू सुनेमध्ये. हो. क्षमा मागायची तर कोणाची? मी माझ्या आईबाबांची आणि सासूंची मागे. जर कळत न कळत जर मी त्यांचे मन दुखावले असेल तर मला माफ करा. तुम्ही? मी माझ्या वडिलांची मागे. शिकार स्वप्न रंगवलेले, काही पुरे केले, काही करतोय, काही पेंडिंग आहेत. पण जे रचलेलं आहे ते ॲक्च्युली आता 1 वर्ष मला वाटतं मी डिलेच चाललोय. त्यांच्या कारणाने मी 1 वर्ष ते स्टॉप केलं. मला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी जे रंगवलेले स्वप्ने ते असताना माझे जवळ पूर्ण नाही झालेत, पण मी ते करून दाखवले. व्हेरी गुड, खूप छान. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. नारळी पौर्णिमेच्या या शुभेच्छा आहेत तुम्हाला, तुमच्या सगळ्या कुटुंबाला, की मनात ज्या ज्या इच्छा धरलेल्या आहेत त्या पूर्ण करा, हसत राहा, आनंदात राहा. असं म्हणत आता क्षण आलेला आहे पैठणीचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.